नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुक लव्हर या ऑडिओ बुक चॅनलमध्ये. आज आपण ऐकणार आहोत ध्येयमागील माणूस. लेखक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. एका छोट्याशा गावात जन्मलेला मुलगा, ज्याच्या घरात पैसा नव्हता, साधनं नव्हती, पण स्वप्न मात्र खूप मोठी होती. तो मुलगा पुढे जाऊन भारताचा राष्ट्रपती झाला. त्यांचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ध्येयमागील माणूस ही फक्त आत्मकथा नाही, ती आहे स्वप्न, जिद्द आणि कष्टांची ज्वलंत कहाणी. तामिळनाडूतील रामेश्वरम या छोट्या गावात कलाम यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती. वडील बोट चालवायचे, आई घर सांभाळायची. लहानपणीच त्यांनी वर्तमानपत्र वाटण्याचं काम केलं, कारण त्यांना शिक्षणासाठी पैसे हवे होते. अडचणी होत्या, पण हार मानली नाही. त्यांच्या मनात एक स्वप्न होतं, आकाशाला स्पर्श करण्याचं. विमान, रॉकेट, विज्ञान यांनी त्यांना वेड लावलं होतं. शिक्षणाच्या प्रवासात त्यांना अपयशही आली. पहिल्यांदा एअरफोर्समध्ये निवड नाही झाली. स्वप्न तुटल्यासारखं वाटलं, पण त्यांनी हार नाही मानली. त्यांना कळालं, अपयश म्हणजे शेवट नाही, तो यशाकडे नेणारा टप्पा आहे. नंतर त्यांनी इस्रो आणि DRDOमध्ये काम केलं. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मोठी भूमिका बजावली. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांना ओळख मिळाली. पण एवढ्या यशानंतरही ते साधे राहिले. त्यांच्या जीवनातून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट म्हणजे मोठे स्वप्न बघा. ते म्हणायचे, स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत बघतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कष्टांना पर्याय नाही. यश मिळवायचं असेल तर शॉर्टकट कधीच नसतो. मेहनत, शिस्त आणि सातत्य लागते. तिसरी गोष्ट म्हणजे अपयश स्वीकारा. एकदा रॉकेट लॉन्च फेल झालं. पूर्ण देशाने टीका केली, पण त्यांच्या वरिष्ठांनी जबाबदारी स्वतः घेतली आणि यश आलं तेव्हा श्रेय टीमला दिलं. यातून कलामांनी शिकवलं, नेतृत्व म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. चौथी गोष्ट म्हणजे नम्रता. राष्ट्रपती झाल्यानंतरही ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत राहिले. त्यांना तरुणांवर विश्वास होता. ते म्हणायचे, भारताचं भविष्य तरुणांच्या हातात आहे. त्यांचं आयुष्य सांगतं, तुम्ही कुठून आलात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कुठे जाणार आहात हे महत्त्वाचं आहे. गरिबी अडथळा नाही, परिस्थिती अडथळा नाही. अडथळा असेल तर तो फक्त आपल्या विचारांचा असतो. ध्येयामागील माणूस आपल्याला शिकवतो, ध्येय ठरवा, त्यासाठी जगा, त्यासाठीच मेहनत करा. अपयश आलं तर शिका, लोक हसले तर दुर्लक्ष करा, पण स्वप्न मोडू नका. डॉक्टर कलाम यांनी आयुष्यभर एक गोष्ट पाळली, देशासाठी काम करायचं, ज्ञानासाठी जगायचं आणि तरुणांना प्रेरणा द्यायची. त्यांचं आयुष्य आपल्याला सांगतं, यश हे पदात नाही, तर ते व्यक्तिमत्वात असतं. खरं महानत्व साधेपणात असतो. जर एका छोट्या गावातील मुलाने राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली, तर तुम्ही का नाही? स्वतःवर विश्वास ठेवा, मोठं स्वप्न बघा आणि त्या स्वप्नामागे जीव होता. कारण प्रत्येक ध्येयामागे एक जिद्दी माणूस असतो आणि तो माणूस तुम्हीही होऊ शकता. जर आजचा ऑडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.